छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गेल्या 6 महिन्यापासून पर्यटनासाठी बंद होता. नुकतीच प्रशासनानं 1 महिन्यासाठी पर्यटनासाठी परवानगी दिलेली आहे. आज आपण विशाळगडावर आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवप्रेमी आहेत, पत्रकार देखील आहेत. सर, काय सांगाल, गेल्या 6 महिन्यापासून विशाळगड पूर्णपणे बंद होता पर्यटनासाठी हिंसक घटनेनंतर आज खुला झालेला आहे. तुम्ही आज सगळा विशाळगड पाहिलेला आहे, काय नेमकी परिस्थिती? श्रीकांत, आम्ही आता आमचे सहकारी पत्रकारांच्यावर आम्ही दिवसभर विशाळगडावर आहे. समजून घेतलंच तर विशाळगड हा स्वराज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण गड आहे. आपल्याला माहित आहे पावनखिंडची लढाई असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टी असतील की मराठा साम्राज्याचा आणि त्याच्या आधीच्या राजवटींचा खूप मोठा इतिहास या गडाला आहे. विशेषतः मराठा साम्राज्यातील शिवछत्रपतींच्या काळापासून ज्या ज्या म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या त्या विशाळगडावर घडल्यात आणि विशाळगड ही राजधानी होती स्वराज्याची. म्हणजे अशा अनेक घटनांचा साक्षीदार असणारा हा विशाळगड 6 महिन्यापूर्वी जी हिंसक घटना घडली त्यानंतर संचारबंदी लाव आहे आणि संचारबंदीनंतर इथलं जे जीवनमान होतं, काही मोजके गड किल्ले आहेत महाराष्ट्रात की ज्या गडांवर लोक वसते, जसे पन्हाळगड असेल तसाच विशाळगड आहे. तर इथल्या लोकांना हे दुर्गम भाग असल्यामुळे इथे शेती होत नाही, बाकीच्या अर्थार्जनाची साधनं नाहीत. त्यामुळे इथल्या लोकांचं जे अर्थार्जन होतं ते इथं येणारे जे काय शिवप्रेमी आहेत, गडप्रेमी, दुर्गप्रेमी आणि भाविक मंडळी जे येतात किंवा अगदी पर्यटनाच्या अपेक्षेने सुद्धा इथे येतात. तर गडावर येणाऱ्या त्या लोकांच्या कडून इथं जे काही छोटे मोठे व्यवसाय होतात त्या व्यवसायातून या लोकांचं अर्थार्जन होत होतं आणि 600 ते 700 लोकांची लोकवस्ती इथं आहे. तर 6 महिन्याच्या काळामध्ये मात्र हे सगळं बंद झाल्यामुळं अर्थार्जनच थांबलं आणि त्यामुळे इथल्या 80% घरांना कुलूप आहेत. काही मंडळी कोकणात गेलेत, काही मंडळी खाली कोल्हापूरमध्ये MIDC ला वगैरे कामासाठी गेलेले आहेत. आणि आता आज सुरुवात झालेली आहे. आजपासून इतिहासप्रेमी वगैरे यायला सुरू होईल आणि मला वाटतं या राज्य सरकारचं आणि प्रशासनाचं सुद्धा ह्या गडाकडे दुर्लक्षच आहे. ऐतिहासिक गड म्हणून इथं काही झालेलं नाही. इथल्या खानाखुणा, इतिहासाच्या पाऊलखुणा याकडे अजिबात दुर्लक्ष झाले. मला वाटतं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि हे लक्ष दिलं तर गडप्रेमींची, इतिहासप्रेमींची आणि लोकांची एज आहे इथं वाढेल आणि एक चांगला ठेवा, एक चांगलं शौर्याचं प्रतीक, शौर्याचं प्रेरणास्थान असणारा हा गड कायमस्वरूपी राहील. लोकांची संख्या वाढेल आणि मूळ जे नागरिक आहेत ज्यांनी इतिहास इथला जपलाय ती मंडळी इथं येऊन पुन्हा त्यांचं अर्थार्जन सुरू झाल्यानंतर हा इतिहास जपण्याचा एक म्हणतो ना निरंतर प्रवाह आहे. अगदी 700-800 वर्षाचा इतिहास, मोठा इतिहास आहे गडाला, तरी सुरू राहील. पण आजचं चित्र आम्ही बघितलं त्यावेळी असं झालं की बरीच घरं बंद असल्यामुळे इथे लोक पण कमी आहेत आणि जी लोक इथं आहेत त्यांच्या पोटापाण्याचं हाल पण दिसतं. त्यातलं खूप वास्तव दिसलं. नक्कीच सर, सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत आहे. आपण शिवप्रेमी देखील आहात, पत्रकार देखील आहात. पत्रकाराच्या नजरेतून आजचा विशाळगड आणि गेल्या अनेक वर्षाचा विशाळगड काय नेमकं वास्तव? मी गेली 25-30 वर्षाला किल्ले विशाळगडावर येतोय. आजचा विशाळगड आणि मागील काही दिवसापासून जे विशाळगड चं रूप झालं होतं त्याच्यामध्ये खूप फरक जाणवला. आत्ताचा विशाळगड हा त्या मुंडा दरवाजाकडे जाताना आम्हाला प्रशस्तपणे जाता आलं. जो अतिक्रमणाच्या विळख्यात, प्लास्टिकच्या विळख्यात, कचऱ्याच्या विळख्यात, अगदी इथं टाकलेला जो मलबा होता त्याच्या विळख्यात जो विशाळगड सापडला होता तो काही अंशी आता दुर्लक्षित म्हणजे गायब झाल्याचा दिसतोय. म्हणजे हे अतिक्रमण निघाले. पत्र्याच्या शेड ज्या रस्त्यावरती फरसबंदी मार्गावरती उभा केल्या होत्या त्या सगळ्या निघालेल्या आहेत. अतिक्रमण काढून जे शेड उभी केली होती सगळे ऐतिहासिक ठिकाणाच्या जागेवरती, तर ती आता निघायला लागलेत. पाठीमागे जो हळूहळू अतिक्रमणाच्या विळखात जाऊन तो एक गुरफटलेला किल्ला आता हळूहळू कमी होताना दिसायला लागला. म्हणजे अतिक्रमण जर अशाच पद्धतीनं प्रशासनानं काढलं आणि मूळ इमारती जर आहेत त्या ठेवल्या, म्हणजे त्या मूळ रहिवाशांची जी काही घरं आहेत ती असतील, बाहेरून येऊन लोकांनी काही कागदपत्र नसताना अतिक्रमण केलेले आहेत, कुठल्याही पुरावे आधारित कागद इथं इमारती बांधलेल्या आहेत, त्या आता काढायला सुरुवात केलेल्या आहे प्रशासनानं. पावसाळ्यामुळे ते काही अतिक्रमणाच्या मोहिमा थांबवल्या होत्या त्या परत सुरू करण्यात असं कळतंय. जर सगळं अतिक्रमण निघालं तर पुन्हा एकदा गड हा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित होईल. गडाचं पुनर्वैभव गडाला प्राप्त होईल आणि गड पुन्हा एकदा चालता बोलता खेळता राहील. म्हणजे इथं पर्यटक येतील, इथं शिवभक्त येतील, इथं इतिहास अभ्यासक येतील आणि महाराष्ट्रातूनच तर नाही देशभरातून इथं पर्यटक मोठ्या संख्येने येतील. परंतु प्रशासनानं इथं लक्ष ठेवायला पाहिजे. पुन्हा अतिक्रमण होऊ नयेत याची काळजी घ्यायला पाहिजे आणि जी काही शिल्लक अतिक्रमण राहिलेले आहेत तीही अतिक्रमण आता काढून टाकायला पाहिजे. खरं तर इथं मूळ नेमकं काय संदर्भ आहे, या किल्ल्याचा नेमका संदर्भ मूळ काय, अतिक्रमण असतील किंवा इथं बघण्यासारखं काय आहे नेमकं? गडावरती खूप ठिकाण आहेत. म्हणजे एक तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही स्वराज्याची राजधानी होती. म्हणजे किल्ले रायगड, राजगड, रायगड, त्यानंतर विशाळगड ही स्वराज्याची राजधानी राहिलेली आहे.
एखाद्या स्वराज्याचे इतक्या मोठ्या स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले विशाळगडावरती असंख्य इमारती होत्या. इथं राजवाडे होते, इथे पंतप्रधानांचे वाडे होते, सरदारांचे वाडे होते, इथल्या मूळ रहिवासी असणाऱ्या लोकांची घरं होती, अनेक मंदिरं होती. इथली गडदेवताचं मंदिर खूप चांगल्या पद्धतीनं होतं. इथं भगवंतेश्वर, अमृतेश्वर, विठ्ठल असे अनेक मंदिरं इथं आहेत. त्यातली अवघी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच वास्तू आता सुस्थितीत आहेत. अनेक इमारतीच्या चौथऱ्यावरती अतिक्रमण करून सिमेंटचे बंगले बांधलेले आहेत. हे जुने जे काही संदर्भ आहेत ना, त्या संदर्भांचा शोध घेऊन पुरातत्व विभागानं त्याचं पुन्हा एकदा मूळ रूप उजेडात आणायला पाहिजे. छत्रपती शिवराय, छत्रपती परिवार इथं राहिलेला आहे. स्वराज्याच्या छत्रपतींना सुरक्षा देण्याचं काम ह्या विशाळगडानं केलेलं आहे. किल्ले पन्हाळगडावरून ज्यावेळेला छत्रपती शिवाजी आले, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित ठेवण्याचं काम ह्या गडानं केले. मग त्यावेळेला ते जे इथं राहत होते, तो वाडा कुठे आहे आता? अस्तित्व दाखवायला नाही आहे, त्याचा चौथराही दिसत नाही. मग तो चौथरा आहे ना, त्याचा शोध घ्यायला पाहिजे पुरातत्व विभागानं, आणि शोध घेतल्यानंतर ते शिवभक्तांच्यासाठी ओपन करायला पाहिजे. नक्कीच सर. आपल्यासोबत पुणे नगरीचे वरिष्ठ सर देखील आहेत. तर काय सांगाल, गेल्या 6 महिन्यापासून संचारबंदी होती, संचारबंदी उठलेली आहे, तुमच्या नजरेतून देखील आता विशाळगड कसा आहे? गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी लावलेली संचारबंदी 7 तारखेला खुली करण्यात आली. आज आपण दिवसभर या सकाळपासून या किल्ल्यावर आपण फिरत आहोत आणि त्यावेळची परिस्थिती काही जणांच्यावर बोलत असताना आपल्याला एक जाणवलं की 6 महिने आपण या ठिकाणी कसे दिवस कंटत गेलो. अक्षरशः एक एक सेकंद जगताना काय यातना सहन कराव्या लागल्या, काय भोग भोगावे लागले, हे फक्त आम्हालाच माहिती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे सुद्धा बंद झालेले होते. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजात म्हणजे ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्या विशाळगडाकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरक्षा कवच म्हणून ह्या किल्ल्यानं एकेकाळी काम अगदी चोखपणे बजावलेलं आहे. पुरातत्व विभागानं ह्या किल्ल्याचं जी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे आणि पर्यटकांचा ओढा, त्याचबरोबर गडप्रेमी जे असतील त्यांच्यासाठी ह्या ठिकाणचा जो असणारा माहितीचा खजिना, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातील असू देत किंवा देशभरातील रिसर्च करणारे किंवा संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत की जुन्या पुराणे जे किल्ले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकूण ऐतिहासिक पराक्रमाची गाथा किंवा ऐतिहासिक पराक्रम एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी जे काही कार्य करायला पाहिजे, या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी म्हणून शासनानं, राज्य शासनानं किंबहुना केंद्र सरकारनंही याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश न आणता या किल्ल्याचं पुनर्जीवन, या किल्ल्याचं वैभव, या ऐतिहासिक इथल्या जाणीवा, या ऐतिहासिक इथल्या पाऊलखुणा संपूर्ण जगासमोर आणून देण्यासाठी भारत सरकारनं किंबहुना राज्य सरकारनं एकमेकाच्या हातामध्ये हात घालून हा ऐवज खुला करण्यासाठी सातत्याने या ठिकाणी मदत केली पाहिजे. मला वाईट वाटतं, 4-5 तास आम्ही या किल्ल्याच्या भोवतानी परिक्रमा करत आहे किंवा किल्ल्यावर आम्ही परिक्रमा करत आहे. अतिशय ओंगळपणे दिसलेलं हे प्रदर्शन होतं. या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा होता, प्लास्टिकचा तरी ठिकठिकाणी ढीग साचलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये इथल्या स्थानिकांची फार मोठी कुचंबना झाल्याचं दिसत होतं. 4-5 महिन्यापूर्वी जो काही प्रकार घडला, अनुचित प्रकार घडला की अतिक्रमणाच्या विषयावरून, त्यानंतर या किल्ल्याकडे येण्यासाठी म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी संचारबंदी जारी केलेली होती. या काळामध्ये हा किल्ला टोटल निर्मनुष्य होता, हे इथलं वास्तव आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं जर झालं, एखादा म्हणजे मध्यंतरी काही स्थानिकांच्या बरोबर बोलताना असं समजलं की काही अनवधानानं काही उपचारासाठी गेलेली दवाखान्यामध्ये किंवा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी एखाद्याचा निधन झालं तर त्याची डेड बॉडी इथं आणण्यासाठी, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इथं माणसं मिळत नव्हती. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या समाजाचं, तुम्ही कोणत्या ह्याची सांगड न घालता ह्या दोन्ही समुदायानं एकमेकाच्या हातात हात घालून प्रत्येक 6 महिन्यात आलेल्या प्रत्येक बाक्या प्रसंगावर खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सौहार्दपूर्ण मदत केली आणि हा प्रसंग निभावून नेला. सकाळी काही जणांच्या म्हणजे काही महिलांच्या डोळ्यातून अश्रूचे ओघ होत होते. काही जणांनी सांगितलं की आमच्या जखमा एवढ्या जखमा आहेत, त्या जखमीनं आमचं हृदय पूर्ण छिन्न विचिन्न झालेलं आहे. तरी सुद्धा आम्हाला फक्त शासनाकडून आश्वासनांच्या पलीकडे आज अखेर आम्हाला काही मिळालेलं नाही. आम्ही आशा करतो की किमान आता तरी शासनानं भेदभाव न करता एक छत्रपतींचा ऐतिहासिक वारशाचं जतन होण्यासाठी आणि किंबहुना आम्हीच या ठिकाणी राहणारी जी
मूळ लोक आहोत किंवा मूळ लोकसंख्या आहे, त्यांच्या अर्थार्जनासाठी, त्यांच्या जीवनाला सोपस्कार म्हणजे चांगल्या पद्धतीनं जीवन कंटण्यासाठी या ठिकाणी सगळे नियम म्हणजे नियमामध्ये चौकटीत बसून या ठिकाणी चांगला भरघोस निधी द्यावा आणि त्या निधीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते किंवा नाही यासाठी एक त्रयस्थ समिती नेमून त्याच्यावर निर्णय घ्यावा असं इथल्या लोकांचं मत आहे. मला पण तेच वाटतं. तरच या छत्रपती शिवरायांचा हा ऐतिहासिक पराक्रम, ऐतिहासिक जाज्वली इतिहासाचा आपण पराक्रम सर्व अखंडपणे पुढच्या पिढीला पोहोचवण्यासाठी आपण समर्थ ठरू शकतो. तर सर बघितलं एकीकडे कोट्यावधी गड संवर्धनासाठी सरकार खर्च करत असतं, मात्र स्वराज्याची राजधानी असलेल्या विशाळगडचा गेल्या अनेक वर्षात वाईट संदेश गेलेला आहे. आता यापुढे काय नेमकी खबरदारी घेतली पाहिजे? या ठिकाणी एकतर हा किल्ला अतिशय म्हणजे अवघड किल्ला आहे. एकूण किल्ल्यामध्ये महाराष्ट्रात जे काही किल्ले आहेत त्यापैकी सर्वात अवघड किल्ला आणि तेवढाच खूप विस्तीर्ण पठार असलेला किंवा विस्तीर्ण परिसर असलेला हा किल्ला आहे. या ठिकाणी येण्यासाठी म्हणजे सरकारनं, राज्य सरकारनं, केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पर्यटकांचा जास्तीत जास्त ओढा कसा वाढेल यासाठी प्रथम इतिहासाची उजळणी किंवा इतिहासाची माहिती अक्षरशः संपूर्ण यंत्रणा म्हणजे सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म असतील, प्रसिद्धी माध्यम असतील, अजून काय कॅम्पेनिंग असेल या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रासह देशभरातला परदेशातला जो पर्यटक आहे, जो अभ्यासक आहे, जो संशोधक आहे ते या ठिकाणी भेटी देतील. साहजिकच या ठिकाणी मूलभूत गरजा म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, या ठिकाणी रोपवे सारखी सुविधा उपलब्ध करून जर दिली तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढेल आणि पर्यटक एकदा येण्यास सुरुवात झाली की इथं जे इकॉनॉमिकल जी चेन आहे ती डेव्हलप होण्यासाठी निश्चितपणे याला संधी मिळेल आणि अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या स्थानिकांचं जे जीवनमान आहे ते सुधारण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं बूस्टर या निमित्तानं उदयाला येईल असं मला वाटतं. नक्कीच. तर आपण सांगितलं की सरकारने, राज्य सरकार असून दे किंवा केंद्र सरकार असून दे, याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि विशाळगडाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. निधी उपलब्ध करून स्थानिकांना देखील त्यांच्या उदरनिर्वाह चालतो, स्थानिकांना देखील बळ मिळेल आणि ऐतिहासिक ठेवा हा तो संपूर्ण जगभर पोचेल असं मत देखील या सगळ्या पत्रकारांनी व्यक्त केलेलं आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, विशाळगड, कोल्हापूर.